आज आम्ही बनवत आहोत पोपटी. पोपटी किंग आहेत राजेश काळे आणि मुकेश मोरे. हे आहेत चिकन, अंडी, शेंगा आणि ज्याच्यामध्ये आपण तेव्हा ते मटकी आणि ज्याच्यात जो महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे बांबुडीचा पाला. औषधी पाला म्हणायला ओळखला जातो. तो बांबुडीचा पाला आता आपण कट करून तिकडे आपण पोपटी बनवतो आणि इकडे व्हेज सलाड. त्याची कामगिरी आहे अक्षय चव्हाण, दीपक मिश्रा और सूरज निर्मल. हे ते व्हेज सलाडची तयारी करत आहेत. आता राजेश खाडे पहिला बांबुडीचा पाला मटक्यामध्ये लावत आहेत. आता शेंगा टाकून तो चकना आहे आमचा. चकना आहे तो. राजेश काय टाकतोय तू? शेंगा वालाची शेंगा. पावट्याच्या त्यात जास्त नाही. वालाची मस्त होतं. हॅलो, हा बोला. त्याच्यावरती मीठ. ओके. त्याच्यावरती पोहा आहे ना. हा या रे नाश्ता करून. आता काय टाकतोय तू? चिकन. ओके. सेम टाका तिकडे पण ठेवा. मस्त सुगंध, सुवास मस्त येतोय. आता सगळं सुकायला पाहिजे पाला. पाण्याचं आहे ना. ओके. हा कसं आतमध्ये काही होतं ना तेव्हा स्मेल येतं. वाला आहे ना पाला. हां. सुक्का असताना म्हणजे शेक भेटतं ते वास येतं बघा. त्याला जास्त तयार लागेल. हा अंडी टाकतोय. अंदाजे किती टाकणार? 12 अंडी, 1 डझन. ओके. म्हणजे ॲज पर ज्या छोटा मटक्यात असल्यामुळे कसं हां राहतील तेवढी. राहणार तेवढे. आपल्या जर मोठा असेल तर जास्तही टाकू शकतो. पण मिनिमम 12. बघ राहते तेवढी तेच. एवढेच राहणार. 4, 12, 13 आहे. परत त्याच्यावरती शेंगा आहे ना. खालच्या पावटीचे टाका. मीठ कर मला. वाव मारलास आतमध्ये. एवढं तू वाव मारशील ना. मीठ मार. पाला वापस. पुढे एकदम हे करू नका. इथं खाली नाही ते पुरायला लागते. नाही आता वरून परत बांबोट्याचा पाला. ओके. त्यात खूप भारी. दाबून धरायला लागेल. दाबून नाही पडायला नको.
तर दुसऱ्याला सुरुवात करूया. सेम आता आपण दुसरा मटका. हे पहिलं, हे दुसरं. इकडे पुढे जागा कर तसाच एकत्र आता आपण पोपटीची मटकी हे नाही आहे. ठेवली आहे. अरे इकडे साईडला लावायला हो लाकडं आहे. थांब थांब देतात आपण पण ते सांगायला आहे ना तुला पण. चला गाड्याला बघ पोपटी. आणि का टायमिंग बघ. आता आपण पोपटी लावत आहेत. तो भोसले कॅमेरा बघताय कानेकर, आणि काय नयन, रजनीश आणि खाडे आमचे पोपटी किंग आणि मुकेश मोरे. अरे मेले मेले कधी हे नाही लावलंय सोडून लाव तुला काय तो होळी नाही लावलीच कधी त्याला शिकवला जाऊ नको समजलं घंटा देवाला सगळा गोड फिरला पाहिजे.